नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून महाराष्ट्रात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी चंदगड बसस्थानकाला सिंधुदुर्ग विभागाचे नियंत्रक अभिजित पाटील व त्यांच्या कमिटीने भेट देत चंदगड बसस्थानकाचे परीक्षण केले. महामंडळाने राज्यातील सगळ्याच विभाग नियंत्रक आणि बसस्थानक व्यवस्थापकांना दिलेल्या आदेशात अभियानात स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, तरुण मंडळी, महाविद्यालयीन एनसीसी तसेच एनएसएस विद्यार्थी व लोकांचा सहभाग वाढवायला सांगितला आहे. पण याच पद्धतीने बऱ्याच बसस्थानकावरील एसटी फेऱ्या अचानक रद्द होणे किंवा कमी होणे तसेच कमी चालक वाहक अशा बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने चंदगड बसस्थानकाचे लोकवर्गणीतून बरेच रूप पालटले असले तरी प्रवाशांच्या सेवेसाठी असणाऱ्या बसेस मात्र नियमित असल्याचे दिसून येते. स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाचे परीक्षण कमिटी करत असतेवेळीच जवळपास तालुक्यातील 2 ते 3 मार्गावरील एसटी फेऱ्या रद्द केल्याचे चर्चेतून समजते. त्यामुळे बसस्थानकावर नागरिक तसेच विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. स्वच्छता पण असावीच, पण गेली बरीच वर्षे चंदगड बसस्थानक व्यवस्थापकाकडून वेळेत एसटी फेऱ्या त्याचबरोबर बऱ्याच मार्गावरील अचानक रद्द होणाऱ्या फेऱ्या यासाठी देखील परीक्षण होणे गरजेचे असल्याचे मत बसस्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवासी वर्गाने व्यक्त केले. स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानात भाग घेण्यासाठी चंदगड एसटी आगाराने एका रात्रीच जसे लोकवर्गणीतून बसस्थानकावर सुशोभीकरण करत बदल केले तसेच बदल जादा बसेस मागणी, जादा चालक वाहकांची भरती, प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची देखील योग्य नियोजन लावण्याची गरज असल्याचे मत यावेळी प्रवासी वर्गाने व्यक्त केले. सध्याचे चंदगड बसस्थानकाचे रूप पाहता सध्याच्या व्यवस्थापकांकडून योग्य व चांगले नियोजन केल्याचे दिसते. त्यामुळे स्वच्छ अभियानात चंदगडला चांगले गुण मिळणार यात शंका नाही.